प्रचंड फॅन फॉलोईंग असणारी मोना डार्लिंग आज पुन्हा एकदा सज्ज झाली आहे मुलाखत घेण्यासाठी. चला तर बघूया विनोदाची ही मोहीम ती कशी फते करते येते. ही मुलाखत घेऊन आपल्या समोर येत आहेत अर्थातच कल्याणची चुलबुली शिवाली परब, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत. एक्सक्यूज मी ऐका ना मॅडम कधी येणार आहेत मला सांगा ना प्लीज. एक्सक्यूज मी हा. मॅडम मॅडम हा. मॅडम त्यांचं काय पहिल्यांदाच असं खरं खरं बघतोय ना, तर फिन्स्टावर मी फॉलो करतो त्यांना. बापरे बाप, 502K फॉलोअर्स, 280K फॉलोईंग, 632 पोस्ट, रिसेंट पोस्ट, असं हृदयाचं पिलो घेऊन. आणि रिसेंट रील म्हणजे क्रिटिकल वॉक लाईन. सुंदर आहेत मॅडम. वाईट याच गोष्टीचं वाटतं गौरव मोरेंसोबत लंडनला होत्या. बाकी हे बघा, हे साधारण तुमचं प्रमोशनल फ्लर्टिंग करून झालं असेल तर ज्या गोष्टीमुळे तुम्हाला हा कॉन्फिडन्स आलेला आहे ते करूया. स्किट. हो हा. मला प्लीज सांगा ना मॅडम कधी येणार आहेत? मॅडम लगेच येणार. 12ची वेळ दिली होती, 3 वाजलेले आहेत. येतील त्या. अरे मला सांगा ना, पण तसं मला सांगा ना. काय ना, मी 3 तास फक्त वाट बघतोय. इतका वेळ मी कुठेच नाही थांबलो. एव्हरेस्टवर पण नव्हतो थांबलो. चढलो, झेंडा लावला, उतरलो, एवढंच केलंय मी. बोलवा ना. हा, तुम्ही बसून घ्या ना. तोवर तुम्ही बसून घ्या. बसा इथे. तुम्ही रेस्ट घ्या. ओ, आज हा दर्जा आहे विनोदाचा. मॅडम आल्या. बोल, प्लीज. हॅलो एव्हरीवन. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग. बूम बूम. या कोण आहेत? या मोना मॅडम आहेत. म्हणजे या तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहेत. या घेणार आहेत? हा, काय झालं? नाही, साधारण अशा रंगाचा एक काकाकुवा पोपट पाहिला होता मी 3 वर्षांपूर्वी. त्यामुळे मला असं वाटलं की पोपट नाही. बसून घ्या. बसून घ्या. हरकत नाही. मॅडम. हाय. हॅलो मॅडम, फोटोशूट नाहीये, इंटरव्ह्यू आहे इथे. Hello. Oh my gosh, oh my god. नमस्कार. Well. तीच कमी आहे आपल्याकडे. वेल आपण सुरू करूया. विनोदाच्या ह्या दर्जाला मी बीट नाही करू शकत. Oh my god. Nice sense of humor. Yeah. So आपण सुरू करूयात? Yes. सुरू करूयात मॅनेजर. हॅलो एव्हरीवन. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग. बूम बूम चिकी चिकी बूम बूम. आणि स्वागत आहे माझ्या पर्सनल शो मध्ये ज्याचं नाव आहे मोना की बात. सो आज मी सगळ्यांसमोर जाहीर या सरांचा मुखवास घेणार आहे. मुखवास? हे काय बोलतो? मी काय बडीशोप आहे का माझा मुखवास घ्यायला? मुलाखत शब्द आहे. त्यांची भाषा थोडी कच्ची आहे. भाषा कच्ची आहे तर 3 शिट्ट्या द्या आणि शिजवा भाषा. मला विनोद नाही, तेच बरं आहे. But nice. Very good. Nice sense of humor. Nice sense of humor. ओके, सुरू करूया. माझा पहिला प्रश्न तुम्हाला. हा. तुम्ही कोण? यांना जर मी माहीतच नाहीये तर माझी मुलाखत कशी होईल? तुमची ओळख विचारतायत त्या. अशा पद्धतीने? हा, ओळख सांगा. बरं. नमस्कार, मी धैर्यशील धुमाळे. मी गिर्यारोहक आहे आणि मी एव्हरेस्ट. येस. आणि मला सरांबद्दल सांगायला आवडेल की हे जे सर इथे बसले आहेत त्यांनी 3 वेळा हिमाचलवर नाही, एव्हरेस्ट. एव्हरेस्टवर 3 वेळा पादत क्रांती केली आहे. मी नाही. काय बोलताय वाटे? सर सांगा ना, असं नाहीये काही. मुळात मी एव्हरेस्टवर जाऊन पादल्याने काय क्रांती होणार आहे मला नाही माहीत. पण पादाक्रांत असा शब्द आहे. पादाक्रांत म्हणजे आपण म्हणतो ना पार केलं, सर केलं असं म्हणतो ना. पद म्हणजे काय मला सांगा. पाय. Okay. पद म्हणजे पाय. तर तसं मी सांगा ना प्लीज. हा, मी त्यांची
भाषा थोडी कच्ची आहे म्हणून मी मगाशी अरे म्हणालो. भाषा कच्ची असणं आणि भाषेचं खच्चीकरण करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. खरं. त्यांची भाषा शेवटच्या घटका मोजतीये कोपऱ्यात. मी सांगतो त्यांना. मॅडम पादाक्रांत करणं म्हणजे एव्हरेस्ट पादाक्रांत केला म्हणजे एव्हरेस्ट सर केला. हा. ओके मग ते एव्हरेस्ट चिडले नाही तुमच्यावर? नाही म्हणजे एव्हरेस्ट का चिडेल? नाही तुम्ही आम्ही पिकनिकला गेलो होतो ना तेव्हा आम्ही पाटील मॅडमांना पाटील सर केला होता. लय चिडले होते आमच्यावर. म्हणजे ते पाटील मॅडम बसमध्ये पाठी बसले होते ना तर आम्ही त्यांना मिशी काढली आणि पाटील सर केला. कुठे गेली होती पिकनिक? हॅशटॅग लोणावळा. मरायचं ना तिथे. वाटेल ते बोल. आय एम सॉरी मला तसं नव्हतं म्हणायचं. पण हे असं पाटील सर करणं म्हणजे सर करणं नाही ना. शिखर सर करणं म्हणजे काय असतं? आपण एखादी गोष्ट बाबा पार केली, सर करणं, शिखर चढणं की नाही. ओ लाईक दॅट. आय एम सो सॉरी. माय बॅड. आय एम सो सॉरी. तुम्ही पुढे कंटिन्यू. सो माझा तुम्हाला पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही हे धंदे कधीपासून सुरू केले? धंदे नका म्हणू, मी गिर्यारोहक आहे. तसं सांगा ना त्यांना प्लीज बोलायला. कधीपासून सुरू केलं? मी वयाच्या 9व्या वर्षापासून खरं तर हे करतोय. माझ्या बाबांसोबत मी पहिल्यांदा म्हणजे आम्ही दोघं एकत्र गंडोबाच्या सुळक्यावर चढलो होतो. तुम्ही बचपन पासून हे सगळं करता बरोबर? हो. मग तुम्ही हे उपटसोंडेगिरी करता आणि इकडे तिकडे फिरता, अभ्यास नाही करता. मग तुम्हाला तुमची मम्मी चडचड नाही केली? चढचढ म्हणजे? ते नाही का आपण राग आल्यावर करतो चिडचिड असा शब्द आहे. चिडचिड. ते नाही केली? चढचढ असा शब्दच नाहीये मुळात. आणि उपटसुंभ्यासारखे काय? उपटसुंभ्यासारखे अरे. मुळात मी डोंगर चढा असं नाही करत. हा असं नाही करत मी माझ्या घरातल्यांना. नका ना तुम्ही असले प्रश्न विचारू मला. मी काय ना तुमच्या एक लक्षात आणून देतो तुम्हाला मी एक की मी हे ना प्रशिक्षण घेतलेलं आहे. मी प्रोफेशनली क्लाइम्बिंग, ट्रेकिंग, रॅपलिंग करतो. तुम्ही रॅप पण करता? आम्ही पण करतो, दोघं मिळून करतो. नाही. मॅनेजर कम ऑन. नाही मी माझ्या मॅडम आहेत इन्फ्लुएन्सर. अरे. मॅडम आहेत इन्फ्लुएन्सर. त्यांनी विकत घेतला डिस्पेन्सर. मॅडम गप्प बसा. Yeah. गप्प बसा प्लीज. गप्प बसा. त्यांनी केलं. एक कोणतरी स्त्रीलिंगी आणि एक कोणतरी पुल्लिंगी मिळून रॅप करणार म्हणजे रॅपलिंगी नाही. Oh. रॅप लिंग हे वेगळं आहे. अरे काय हे रॅपलिंग म्हणजे तुम्हाला कसं सांगू. एक रोप टाकून असं चढतात ना. म्हणजे काही सुळके असतात जे खडे Oh my असतात, God. कठीण असतात चढायला. मग त्याच्यावरती रोप टाकावी लागते, ती फिक्स करावी लागते आणि मग चढावं लागतं. त्याला पण मग म्हणतात तुम्ही वाट का नाही बघितली? काय? म्हणजे तुम्ही डायरेक्ट रोपवर चढलात? हा म्हणजे ते पिल्लू रोप मेलं असेल ना? म्हणजे तुम्ही झाड होईपर्यंत वाट बघायची आणि मग चढायचं ना? मारा रे. Come on. Yeah. बसा ना. हे एन्जॉय करतायत का? मला मजा आली. एन्जॉय मजा आली. एन्जॉय करतायत. कम ऑन एव्हरीवन. सुगरणीच्या खोप्याला अशा उलट्या जन्माला आल्या होता नाही? नाही. रोप म्हणजे हे रोपट नाही. ओ रोप म्हणजे रश्शी. नाव आय गॉट इट. रश्शी मॅम. शट अप मॅनेजर. आय नो. तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर विचारा, नाही तर मी निघतो. नाही प्लीज जाऊ नका उबाळे. तुझा बाप उभाळे. आल्याला ओळख करून दिली की नाही. मी धुमाळे आहे. धुमाळे म्हणा. नसेल जमत तर धैर्यशील म्हणा. नको. ते धुमाळ्याच्या आसपास तरी जात आहेत. धैर्यशीलला काय सांगता येईल? नका म्हणू. माझा पुढचा प्रश्न आहे तुम्ही एव्हरेस्टवर गेलात ना? काय केलं तिकडे जाऊन? एव्हरेस्टवर काय करणार मी? अरे मी सर केला ना. मग मी एव्हरेस्टवर असा गेलो, झेंडा लावला, आलो. मी काही नाही केलं एव्हरेस्टवर. इशी किती बोरिंग आहे ते. तुम्ही काहीच नाही केलं. हा तुम्ही तिकडे बर्फाचा गोळा नाही खाल्ला? म्हातारीचे केस नाही खाल्ले का तुम्ही? तो भुट्टा बिट्टा तरी खायचा ना. तुझा बाप बसतो भुट्टा. 10चं कणीस घे. तुझा बाप विकतो. नाही तिकडे म्हणजे कसं असतं ना, आम्ही थंड हवेच्या ठिकाणी पिकनिकला जातो ना तर मी भुट्टा बिट्टा असं सहजच खाते. तुम्हाला माहितीये का? मुळात ना मी माकडाला दाखवून खाते. मग जा तिकडे माकडांना दाखवून खा. एव्हरेस्टवर कुठनं आली तो वरती टोकाला माकडं? तिकडे 3च गोष्टी असतात. बर्फ, हवा आणि निसर्ग. त्याच्या पलीकडे काही नाहीये तिथे.
सांगता कशाला जाईल कुणी वरती? अहो ते खूप उंच आहे, तिथे वरती चढणं म्हणजे अर्धी चढाई आहे फक्त. तिथून सही सलामत खाली येणं ही अर्धी चढाई आहे. वा वा वा. मुळात खूप रिस्की असतं, ते खूप डेंजरस असतं. एकट्या माणसाचंही काम नाही, एक शेर्पा लागतो. माझ्यासोबत टेंबा होते म्हणून मी माझ्यासोबत टेंबा होते. काय झालंय हसायला मला सांगा, का हसताय तुम्ही? मॅनेजर आय कांट कंट्रोल मॅडम मॅनेजर काय नाव आहे? टेंबा. टेंबा टेंबा. ओ माय गॉड, तुम्ही दमल्यावर त्याला काय बोलत असाल? म्हणजे टेंबा मी दमलोय जरा टेंबा. आणि खूप सगळे टेंबा असतील तर टेंबा टेंबा टोळे सासे. मॅडम तुम्ही किती फनी आहात. 50,000. लाज नाही वाटत तुला? कशावरही हसतोस, तुला लाज नाही वाटत? सर चोख पैसे मिळत असतील तर कशावरही हसणारे 20 ते 25 लोक आत्ता या स्टुडिओत उपस्थित आहेत. लाज आहात तुम्ही सगळे, लाज आहात तुम्ही सगळे, लाज. लाज नाही वाटत, कशावरही हसताय. युजलेस. थँक्यू सर. प्रश्न विचारायचे असतील तर मी थांबतो, नाही तर मी निघतो. आणि चांगले प्रश्न विचारा प्लीज. चांगले प्रश्न काढून दिलेत मॅडम. तुम्ही चिडू नका ना जर्दाळू. तुझा बाप जर्दाळू. घे ना माझं नाव Yes, तुम्ही. yes. आपण पुढे जाऊयात. आपण तुमच्या डायरेक्ट पिकनिक वरच येऊयात. चला. काय इथे म्हातारीच्या बुटात गेलो होतो मी. पिकनिक म्हणते. एव्हरेस्ट आहे ते, साधं काम नाही. ते एव्हरेस्ट जगातलं सगळ्यात उंच शिखर आहे ते. तेच बोलते मी. एलिव्हेटर करून सांगा सगळ्यांना. 2 मिनिटात लिफ्ट लावली रे एव्हरेस्टला. एव्हरेस्टला एलिव्हेटर करून सांगा. अरे इलॅबरेट म्हणा ना. हा सांगा ना. सांगतो. तुम्ही एव्हरेस्टला जाण्यासाठी खूप एकतर प्रॅक्टिस लागते, खूप कॉन्सन्ट्रेशन लागतं, कारण ते खूप डेंजरस काम आहे. नेपाळला गेलो, काठमांडूला गेलो, तिथून लुकला एअरपोर्टला गेलो. मग परत एक 6 दिवसाचा चालत आपला एक रस्ता आहे बेस कॅम्पला पोहोचण्यासाठी एव्हरेस्टच्या. मध्ये काही गावं लागतात, म्हणजे फार महत्त्वाची गावं आहे ती, कारण तिथेच आपला गुजारा होतो बऱ्यापैकी. फाकडिंग गाव आहे. सॉरी, कंटिन्यू. फाकडिंग गाव आहे, परत नामचे बाजार आहे, परत पुढे गेल्यावर तुम्हाला डिंगबोचे, टेंगबोचे, लोबोचे लागतं. त्याच्यानंतर पुढे काय झालं? काय झालं? What nonsense, manager? What nonsense, manager? काय बोलताय ते? तुम्ही काय बोलत आता? मी सांगत होतो माझा काय बोललात? फाकडिंग आणि नामचे बाजार नंतर डिंगबोचे. मॅडम डिंगबोचे. सॉरी मॅडम. मॅनेजर प्लीज त्यांना सांगा. फॅमिली शो आहे. नॉनसेन्स अशी अश्लील माणसं माझ्या शोवर घेऊन येतात तुम्ही. नाही, मॅडम. काय घाणेरडं बोलतायत ते? मॅडम. माझी आई शो बघते मॅनेजर. आय नो मॅडम, ते गावाचं नाव घेत आहेत फक्त. ही काय गावाची नाव आहेत? गावाची नावं कशी पाहिजे? डोंबिवली, दापोली, कणकोली. फनकवली असती ना वेळेत, आई बापाने सुधारली असती. अरे हिला द्राक्ष समजून तुडवा आणि वाईन तरी बनवा रे. काहीतरी उपयोग होऊ द्या हिचा समाजाला. ही काय बोलते? हिला कळतंय का? आपण पुढे जाऊया. अरे हिला काहीतरी वेगळं वाटतंय म्हणून वर्षानुवर्ष जे त्या गावाचं नाव आहे ते बदलायचंय का आपण? नाही की नाही. मुद्दा काय आहे? मी एव्हरेस्ट कसा सर केला इतकं ऐकायचं, तेवढं ऐकायला सांग ना बाबा हिला. तुम्ही बसा. चला या बसा. गबाळे. तुझा बाप गबाळा. मला नाही करायचं. सर असं करू नका सर. चिडचिड होते रे मित्रा. हो मग तुम्ही बसून घ्या. बसून सांगा आम्हाला सगळं. बसा. प्रश्न पाणी नीट प्या. विचारत नाही मुलगी. पाणी तुम्ही प्या. शांत बसा ना. हे नको करूस. हा तुम्ही पुढचं सांगा. तर मी पुढे गेलो. गावं मला नाही थांबायचं. तिकडे काय होते गुजरात काय. हा. गावं गेली. मी पुढे गेलो. मला वाटलं चल आता एव्हरेस्ट येणार. चल मग मी एव्हरेस्टकडे गेलो. मी म्हटलं हे चल एव्हरेस्ट. आता मी बेस कॅम्पला आलो. मग सांगतोय ना आता. थांब ना. एव्हरेस्टच्या तिकडे बेस कॅम्पला आलो. तिकडे पहिले बॉडी ॲक्लिमेटाईज करावी लागते. म्हणजे तिकडे हे असते का हे ऑक्सिजन कमी असतो, थंडी असते. मग आधी शरीराला सांगायचं बाबा जुळवून घे जुळवून घे जुळवून. मग त्याच्याबरोबर जुळवून घेतलं एकदा वातावरणाशी की मग आपण पुढे. मग तिथे महत्त्वाचा टप्पा आहे एक पहिला बेस कॅम्प जो खुंबू आईसफॉल आहे. डेंजरस असतो तो, कारण बर्फाचा धबधबा असतो तिकडे. बर्फाच्या धबधब्याला काय घाबरायचं? मी आणि माझा पिंचू रोजच जातो. कोण आहे हा पिंचू? माझा बॉयफ्रेंड. मॅनेजर आमचे फोटो पण काढतात आहे ना बदबद्याखाली. मॅडम मी सांगतो मॅडम. तुम्ही जो म्हणताय तो नॉर्मल धबधबा आहे मॅडम. हा, आणि सर जे म्हणतायत ना ते गोठलेल्या बर्फाचे तुकडे असे डोंगरावरनं सरकत असतात. Exactly. हळूहळू सरकत असतात.
आणि काय होतं ना त्याच्यावर सूर्यकिरण पडले की ते बर्फ वितळतो या. मग त्यांची हालचाल अजून वाढते म्हणून तो सगळ्यात कठीण टप्पा असतो मॅडम आणि तो सूर्योदयाच्या अगोदरच पार करावा लागतो कारण की सूर्य आल्यावर वितळणार Oh my God. ए वा 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 थँक्यू माझं काम अर्ध सोपं केलं पाहिजे Good, manager, good. Thank मला you. हे सगळं कसं माहिती काय मला सगळं माहिती आहे हो? हा म्हणजे पहिला बेस कॅम्प खुंबू आईस फॉल बरोबर. नंतर वेस्टर्न कुंभ बरोबर. नंतर तिसरा आहे लोहचे फेज बरोबर. तिकडनं दोन रस्ते जातात एव्हरेस्टला जातो एक लोहचे Correct. जातो हा. चौथा आहे वेस्टर्न कोल बरोबर. त्याच्यानंतर आहे आपला फेमस हिलेरी स्टेप बरोबर. आणि त्यानंतर शेवटचा एव्हरेस्ट समिट वाव लवली तुम्हाला कसं माहिती आहे सगळं गेला होतात का कधी मध्यंतरी नाही सर हा. महाराष्ट्रातला सगळ्यात कमी वयात एव्हरेस्ट चढणारा मुलगा मी आहे सर माझं रेकॉर्ड बुक्स मध्ये पण नाव आहे सर हे तर काहीच नाही सर बाहुबली 1 मध्ये बाहुबलीनी तो डोंगर कसा चढायचा ह्याचं टेक्निकल नॉलेज मी राजामौलींना दिलं सर अरे बापरे वयाच्या 8व्या वर्षी एव्हरेस्ट सर करणारे सर ओंकार राऊत तुम्ही आहात सर काय करताय? सर, काय करताय सर सर अहो मी माझ्या करिअरला 9व्या वर्षी सुरुवात केली तुम्ही 8व्या वर्षी एव्हरेस्ट सर केला होता सर थँक्यू सर एक प्रश्न आहे फक्त सर हा सर एवढा एव्हरेस्ट सर केलात या बारीक खडीवर डोकं आपटावं असं का वाटलं सर पैसे सर असे किती पैसे मिळतात तुम्हाला 14.5 लाख रुपये वर्षाचे आठवड्याला सर काय होतंय सर सर काय होतंय सर काय होतंय सर श्वास फुलला सर माउथ टू माउथ मी देऊ तुझ्या बापाला दे मला 14.5 लाख तुला आठवड्याला मिळतात हा सर आठवड्याला मिळतात सर का? सर माझी एक इच्छा आहे सर तुम्ही ते पूर्ण कराल का काय? एकदा तो नंगा पर्वत तुम्ही चढाना मॅनेजर काय काय म्हणालात तुम्ही काय म्हणालात आता नंगा पर्वत नॉनसेन्स मॅडम. तुम्हाला सांगावं लागणार आहे आत्ताच्या आत्ता जा त्या नंगा पर्वतच्या मम्मीला सांगा चड्डी घालून पाठवायला त्याला मागे जा नंगा पर्वत म्हणजे नंगा पर्वत नाहीये तो नाव आहे यार त्याचं नंगा पर्वत मला नाही नाही सर शेवटचा प्रश्न आहे तो आपण घेऊया या शेवटचा प्रश्न आहे थोडा आदर आहे तुमच्याविषयी म्हणून थांबतोय माझा आदर या इथे या बसा शेवटचा प्रश्न आहे पटकन बसा मॅनेजर त्यांनी मला मारलं हो मग आपण तिकडे मॅडम टचअप करूया काही हे नाहीये हा बसा पटकन विचारा मी जाईन नाही तर पटकन विचारा नाही विचारते तुम्ही ते तिकडे गेला होतात ना कुठे एव्हरेस्टला हा काय खंत आहे का राहिलेली प्रश्न चांगला आहे टोन चुकलेला आहे पण मी सांगतो आहे मला आहे का? आहे मला एक खंत आहे की आपण म्हणजे मनुष्य प्राणी जो कोणी आहे आपण सगळे जे कोणी आहोत आपण कुठेही जातो आणि कचरा करतो मला ना तेवढीच एक खंत आहे की तिकडे घंटागाडी नाही येत का नाही नाही तिकडे ना म्युन्सिपाल्टीची घंटागाडी येत नसेल ना म्हणून लोक कचरा करत असतील मॅनेजर आपण काय करूया माहितीये का तिकडे ओला कचरा सुका कचरा असे 2 आहे ना डब्बे लावूया बट मॅनेजर आय हॅव क्वेश्चन जर सुका कचरा डब्यात टाकल्यावर बर्फाने तो ओला झाला तर त्याला सुका कचरा म्हणावं की ओला कचरा नाही करायचा मला इंटरव्ह्यू खड्ड्यात गेला तुम्ही ओ माय गॉड हे खूप चिडले ना धूम मचाले सर तुझा बाप तू मचाले वा हा मुखवास एकदम धूम मचाला होता लवली परफॉर्मन्स सही फन परफॉर्मन्स मस्त होता विषय पीपी मस्त राऊत मला असं वाटतं की मोना डार्लिंग ही मॅनेजर शिवाय इनकम्प्लीट आहे आणि ते तू प्रत्येक वेळेला सिद्ध करून दाखवतोस शिवा ब्रिलियंट मस्त होतं परफॉर्मन्स मंडळी घरात वायफाय नंतर जर कोणती महत्वाची गोष्ट असेल तर ती म्हणजे मोलकरीण याच मोलकरणीवरून आता इथे एक हास्य नाट्य घडणारे जे घेऊन आपल्या समोर येत आहेत कोळीवाड्याची रेखा वनिता खरा चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम आणि खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत कदम अरे बंद करा ना ते काय दिवस रात्र फोन Sorry. मोरे हा, sorry. इंग्लिश मॅगझिन आहे ते काय बात. त्याला 800-800 रुपये काढा 800 कसले काढतोस अरे आज 12 तारीख आहे मग? कामवाल्या मावशीला पगार द्यायचा आहे ना आपल्याला आज अरे हा. मग असं काय करता 800 काढा मी ठेवलेत
ठेवले ना ठेवले. आहे ना हा. हो, हो. तुमच्याकडे आहे ना नाही कोणी? मी नाही देणार. का बरं ए काय ती बाई धड आहे, काम करते नीट. दर महिन्याला 800 द्यायचं, 800 रुपयाचं तरी काम करते का रे ती? अरे जाऊ दे मोऱ्या गरीब आहे ना ती. हा, तू ना डोक्यावर चढवून ठेवलीस तिला. गरीब आहे, आपली श्रीमंती उतू चाललेली आहे वासाड्या. अरे तसं नाही रे, म्हणजे सगळ्याच बायका तेवढेच पैसे घेतात. अरे बापरे तुम्हाला भलतं माहिती हो कामवाल्या बायकांबद्दल हा? हा? अरे बुड्ढे बदमाश ऍक्च्युली काय माहितीये काय, हा? ती असंच काम करता करता मला बोलली होती काय? की तुम्ही सगळे पुरुष पुरुष राहता ना, मग? त्याच्यामुळे तुमच्याकडनं थोडस पैसे कमी घेता मी. हा. खोटी बोलते ती. हा. एक नंबरची खोटारडी बाई आहे. काही बोलाल तुम्ही? काय काय बोल, अरे तू अरण्या तू बाहेर जाऊन बघ, लोकांकडनं ना कमी पैसे घेते, आपल्याकडनं जास्त पैसे घेते. हो. अरे काय बोलतात हे? हा बघ, खोटं बोलत असेल ना तर मिशी काढून देन. मोरे आधी वाढवीन मग काढीन. हा असं करा अरे धड आहे बाई, कधी काम करताना बघितलं तिला नीट? नाही, कधीच हा? नाही. पण थेरा काय नाटकं काय तिची. आज रविवार आहे, भांडी घासणार नाही, कपडे धुणार नाही, हे नाही करणार ते नाही करणार, कोण ऐकून घेल? धुणं किती गंध पटक धुते ती हा? हा म्हणजे तो कॉलरचा मळ आहे ना तो तसाच असतो नेहमी. तो मळ जाऊ दे, ताटा बैठली जेवणाची सगळा साबण असतो त्याला लागलेला. भात घाल त्याच्यात डाळ व तिने भात कालवला सगळा फेस असतो माहिती आहे? तोंडाला पण फेस येतो. नाही ते काय हा. छान वाटते सगळं साबण हा, साबण. जाडू कसा मारते ती कसं? उभ्या उभ्या असा असा वाकतच नाही ना. ती धूळ सगळी पायाला कच 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 पा किती किती धूळ आहे बघा किती धूळ आहे. काहीतरी आपलं ऐका ऐका कदम हा. तुम्ही काय करा काय? त्या कामवाल्या मावशीशी बोला गाड्या. हा मी? मग तूच बोलायला पाहिजे ना. अरे तूच बोल. हा बघ काय आहे, आम्ही ना फाटक्या तोंडाचा काय बोललं तिला राग येईल. हा. आणि तुला कसा बायकांबरोबर बोलण्याची तमीज आहे ना. मग. हा? आहे का नाही? कसं आहे बाई बरोबर बोलणं ही एक कला आहे. हा एक आर्ट आहे नाही? आणि त्याच्यात तुम्ही माहीर आहे ना हो. आम्हाला नाही जमत नाही होते. अरे पण डायरेक्ट असं बोलणं बरं नाही. डायरेक्ट म्हणजे आपण पगार देत नाही का त्यांना. अरे तरी सुद्धा पैसे दिलं मग आपण काय पण बोलायचं. हे बघा आता तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेले हा. आणि गरमागरम चहा मागवला हा. आणि त्या पोऱ्याने एकदम थंड आणि पंचफोक चहा दिला हा. तर तुम्ही प्याल का तो चहा. नाही तुम्ही त्याला बोलाल ना बोलणार. ये पोऱ्या जाके गरमागरम चियाय लेके आओ बोलाल की हा, नाही. बोलणार. हा मग हे असंच करायचा. त्या बाईला मी पोऱ्या बोलायचं. चप्पल कुठे रे चप्पल भानन मारू काय फसाडे तुला. अरे नाही बघ आता ती बाई आली हा. तिला इथं कोपऱ्यात बसवायचं हा. आणि तिला सांगायचं जर तू ह्याच्या पुढे नीट काम केलं नाहीस तर तुला कामावरनं काढून टाकेन. गेट आउट. अरे पण म्हणजे एकदम डायरेक्ट कसं बोलायचं. मला आहे ना भलती कमाल वाटते कदम तुमची. काय झालं आता? अरे तुम्हाला इकडची वस्तू तिकडे झालेली चालत हा, नाही. मग बरोबर आहे. डोकं फिरतं तुमचं हा. टापटीप लागते स्वच्छता लागते ऑब्विसली. आणि ती बाई एवढा अन्याय करते आपल्यावर तरी का सहन करता तुम्ही. म्हणजे अगदीच सहन करतो असं नाही. हं? मग कमरेच्या पट्टा काढा आणि सोलून काढा. काय येडं झालं काय? मी पट्टन तिला मारायचं? ती काय माझी बायको आहे काय? तिनेच घेऊन पट्टा मला मारलं मग. ठीक आहे मग तोंडाने तर झापा कमीत कमी. हा म्हणजे तेवढं. अरे त्या मावशीला काय वाटतं माहितीये का म्हणजे तिच्या वाचून म्हणजे आपलं काही होणारच नाही. हा. आपलं आडलेलंच आहे बुवा. अरे 56 कामवाल्या मावश्या मिळतील आपल्याला. माझ्याकडे 1060 बाईक आहेत मावश्या म्हणजे एवढं जास्त नका सांगू. जास्त. म्हणजे आपण प्रत्येक दिवशी वेगवेगळी आली अन्या. ती आली आहे. घाबरून बोला. उभारण्या बोला. तू हमारा शेर है शेर. बगीरा आहे बगीरा माझ्या. हा बघ तिला बघ अशी उभी कर आणि तिला सांगायचं बोल काम करतेस का नाही कामावर काढून टाकेन. दा छिडार आपण. दार उघड दार. तू असा उभा. सॉरी कदम साहेब मला जरा उशीर झाला मी पटकन आवरून घेते पटदिशी ठीक आहे ना, no problem, काही नाही. सॉरी ठीक आहे नो प्रॉब्लेम. थोबाड फोडू बसाड्या. काय सांगितलं तुला आता. अरे तू शेर आहेस हमारा अरे शेर. पण सॉरी बोली ना ती. अरे सॉरी बोलली काय ते काय नाही बघ तिला बोला तुला गावच्या बायकोची शपथ आहे तुझ्या. महाबळेश्वरची शपथ. हा बोल हा बघ घाबरू नको बिंदास. साहेब बसून घ्या तिथं मी पटदिशी आवरून घेते हा, हा. साहेब पाय उचला ना. एक मिनिट हा बसा तुम्ही. हाय हा तर काम आवरून घेते ना पटदिशी. बसा. मला जरा तुमच्याशी बोलायचंय. काय झालं साहेब. बसा. ठीक आहे माझ्या 800. हे माझे अरे
थँक्यू साहेब. आता हे काम झाल्यावर पण दिलं असतं तर चाललं असतं. आता कुठे एवढं दिलं. मावशी हा. मी आता तुमच्याकडे कडकपणानेच बोलणार आहे. जर का बोलता बोलता चुकून माझा आवाज वाढला तर राग येऊ देऊ नका. काय काय साहेब माय चुकलं का साहेब? नाही, नाही. काय झालं चुकलं काही नाही. मग? पण तुम्ही या घरामध्ये काम करता, होय, करते ना. आम्ही तुम्हाला पैसे देतो, बरोबर? देता बरोबर बरोबर. मग काम नीट व्हावं ही आमची तुमच्याकडनं अपेक्षा आहे. ही काय चूक आहे का? नाही बरोबर हाय. काय मग ते काम नीट का होत नाही? कॉलरला तसाच मळ असतो, बासनाला सगळा साबण असतो, स्वच्छ भांडी का धुत नाही, स्वच्छ कपडे का धुत नाही. आणि ते काय रे, ते पायाला काय? नाही नाही ते आम्हाला नाही लागत, पण हे म्हणतात की त्यांच्या पायाला कच धूळ लागते. कच्च कच्च पायाला का लागते? धूल 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 धूळ धूळ कचरा लागतो. अरे आम्ही तुम्हाला पैसे देतो, तशी तुम्ही सर्व्हिस द्यायला पाहिजे का नको? अरे मला जर का चाय गरम पाहिजे असेल तर गरमच पाहिजे आहे ना. थंड का देते? कदम हॉटेलचे उदाहरण इकडे नाही चालणार ना. आणि जर हळू 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 हळू. हलू नाही. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. अरे आपण पैसे देतो का चिचुके देतो? अरे जाऊ द्या ना कदम, असं काय करता? जाऊ द्या ना, सोडा ना, जाऊ द्या ना. एवढं काय तुम्ही म्हणजे किती? अरे जाऊ दे, काय जाऊ दे, जाऊ दे जाऊ दे म्हणून डोक्यावर चढले ते. त्याला सांग नीट काम करायचं असेल तर करायचं, नाही तर इथून निघून जायचं. शांत बस. नीट असं आउट. कसं बोलला माणूस माझ्याशी? जाऊ द्या. मी काम नाही करत म्हणतो हा माणूस. मी काम नाही क- क- करत का? क- भाऊ सांगा बा. करता मी तुम्ही. इथं येऊन काम नाही करत का? करता ना. दुसरी कामं सोडून इथं येऊन काम करते. कमी पैसे देता तरी इथं येऊन काम करते का नाही मी? हो करता. असं बोलतो हा माणूस बा. मला नाही काम नाही करायचं. मावशी थांबा ना. हे घ्या बाया. अरे नाही असं नका. तुमचे पैसे घ्या. मला मावशी मला नाही थांबा. काम करायचं असं बा. नका जाते. करू, नका करू ना असं. थांबा ना. काय करू? मला नाही एक क्षण पण इकडे थांबायचं नाही. भाऊ सॉरी, मी तुमच्या ऐका ना. आवाज वाढून बोलले, मग मला माफ करा. मला असं नव्हतं बोलायचं. पण काय ना साहेब, हा असं द्या. या माणसाचे ना लेंगेत होते मी. हो हो माझ्या हाताने लेंगेत होते. हा. 4 वेळा लेंगे बदलतो हा माणूस दिवसात ना. कदम. नाही रे. मी कधी काय बोलले का? नाही. छोटी छोटी 3 लेकरं त्यांना घरी सोडून येतं वाऱ्यावरती, तर तुमच्याकडे काम करायला येते. हे हो, बोलणे हो. ऐकून घ्यायला. माझा नवरा पण आतापर्यंत मला असं कधी बोलला नाही. ह्या माणसाचं बोलणं ऐकून घेऊ का मी? जाऊ द्या. नाही साहेब, तुम्हाला ना दुसरी बाई बघायची असेल बघा. नाही, नाही. मला या घरात काम नाही करायचं. नाही नाही आम्ही दुसरी बाई नाही नाही करत बघायची आम्हाला. नाही नाही, बघायची. तुम्ही ना दुसरी बाई आणूनच दाखवा या घरात. हा? तुम्ही दुसरी बाई या घरात आणून दाखवा. नाही तिचं तंगड तोडून हातात दिलं ना, नाव नाही सांगणार लता. हा, लता नाव आहे हो. आणा तुम्ही. नाही, आम्ही- आज ना मीटिंगच घेते बायकांची. कुठली बाई इथं काम करा येते ना बघतेच मी. हा. मावशी ऐका ना. नका ना. अहो, तो माणूस बिंडोक येतो. तुम्ही शांत बसाव. मनाला नका लावून घेऊ ना. सोडून द्या ना. तुम्ही शांत हात- बाबा. तुम्ही हात नका जोडू. तुम्ही देव माणसं आहे. तुमची माझ्यावर लय उपकार आहे. होय. एक सांगू का साहेब? सांगा ना. माझी आई आजारी होती. मी दांडी मारली. मी आले आले. ना घरी. होय, हो, हो. माझा नवरा पार हॉस्पिटलात होता. मी दांडी मारली. नाही मी आले ना. हो. मी कधी दांडी मारली
मारले का ना- तुमचं काम रखडू दिलं का नाही, कधीच नाही नाही, झालं. नाही, माझ्यासारखी इनामदारीने काम करणारी बाईक आहे का कुठं या जगात येत ना काय पण मावशी पायाखाली गावशील तिच्या नाही, नाही, मी कोणाचं ऐकून नाही घेतलं नाही, नाही, उभ्या जन्मात या एवढ्या माणसाचं तर मी ऐकून नाही घेणार आधी सांगते जाऊ द्या हो कदम कदम तुम्ही काय करताय नका ना बोलू मध्ये मध्ये काही अरे पण तुम्ही बोलत म्हणून बोललो मी शांत बसा अरे पण तोंड उघडू नका अरे मी नाही अरे बोलत होतो तुम्हाला आहे ना एक तर बाईशी बोलण्याची तमीज नाहीये नाही ते काय? हुत्तपटा तुम्ही बाईशी बोलणं एक आर्ट असते कला असते ते तुम्हाला नाही माहिती अरे का? पण मी नाही- शांत बटा बोलू नका ह्या माणसाची बायको तिथं पार गावाला राहते म्हणून ह्याच्यासाठी जास्तीचं काम केलं बा. होय खरं आहे आम्हाला माहिती आहे ना. हे फळ दिलं या माणसाने बा. मावशी मी पाया पडतो या माणसाला कुठं दूर ठेवा पहिला आधी तुम्ही दूर राहा तुम्ही तू दूर राहा. कशाला पाय पडताय आता पण तुम्ही बोलत म्हणून- शांत बटा मी बोलत नाही. बोलू नका तुम्ही अरे काही नका बोलू ना तोंड नका उघडू एक तर तुमचं तोंड म्हणजे गटार आहे गटार झाकण लावा त्याच्यावर नाही तर मीच चिकटपट्टी लावून अरे, टाकेन जडे. शांत साहेब खरं सांगू का तुम्हाला हा. बोलायला गेलं ना तर खूप आहे माझ्याकडे ना पण ना माझा स्वभाव तसा नाही मी दुसऱ्यांच्या घरात येणार खाली मान घालून काम करणार निघून जाणार नाही, बरोबर. दुसऱ्यांच्या घरात साडी करायला माझा स्वभाव नाही नाही मावशी तुम्ही बोला तुमच्या मनातलं बोला ना तुम्ही ना आता मी बोलते जायचं हे बिंदा कशाला नका ठेवायचं? ना बिन आम्ही आहोत ना आम्ही ऐकू. बोला या माणसाच्या पाकिटात ना एका बाईचा फोटो आहे अधून मधून येतो ना असा करून निघून जा मी कधी बोलले नाही कोणी. कदम फोटो हे काय आहे? फोटो दाखव मला अरे वसाड्यात तू माझ्या बायकोचा फोटो आहे तो हा? म्हणजे तरुणपणीचा हा. म्हणजे ती फोटो आता दिसते तशी परत कधी दिसलीच नाही म्हणून आपलं मी म्हणून लाज वाटते का रे तुला? बरं हे जाऊ दे ते- हे जाऊ दे त्यांच्या पॅन्ट मध्ये ना एक लिपस्टिक आहे ती कुणाची आहे बायकोची आहे का त्यांच्या विचारा लास्ट काय अरे कशाला लास्ट आहे माझीच आहे ती. तुझी हं? म्हणजे वसाड तू लिपस्टिक लावतोस की काय? लिपस्टिक लावत नाही मी खातो मला हा? जाम आवडते म्हणजे मला असं टेन्शन आलं की माझी चाटतो मला बरं वाटतं अरे काय अरे, माने अरे, दिल? अरे काय लिपस्टिक माणूस आहे. चोट्या माणूस या लिपस्टिक खातो लिपस्टिक बरं हे पण जाऊ दे हा. शांत बस. मावशी मावशी ऐका ऐका ना मी सांगते हा. परवा दिवशी कपडे असे भिजत टाकत होते मशिनीमध्ये हा. तर ना खिशामध्ये ह्यांच्या पाकिटामध्ये ना माकडाचा फोटो होता तो भिजल म्हणून काढून दिला की नाही त्यांच्या हातात विचारा कदम तुम्ही माकडाचा फोटो ठेवता खिशात अरे हा कुठला छंद लागलाय तुम्हाला अरे माकडाचा नाही वसाड्या तो माझा आहे फोटो तुमचा फोटो अरे तो लहानपणीचा फोटो असा उघडा नागडा मी असा असं असा बसलो होतो मागं ती पाळण्याची दोरी लोकांना वाटे शेपटी आहे असा अरे हा, हा. त्याच्यामुळे ही बोलते पण मी तो काढून दिला असता भिजला असतं तर हे माकड भिजलं नसतं का मावशी ऐका ना, ऐका आम्ही हात जोडतो हा. तुम्ही हा, नका त्या- हात ऐका ना. जोडू. ऐका त्यांनी चूक केली त्याची शिक्षा आम्हाला कशाला देत आहे अरे आमचं काम आडून जाईल आमची वाट लागून जाईल तुम्ही नसाल तर. कोण करेल इथलं काम प्लीज आमचं नको काम ना. करा ना तुम्ही असं जायच्या गोष्टी नका करू ठीक आहे नाही जात करते हा. तुम्ही नका बाया हात जोड मला नाही आवडत आहे ते नाही, हा. मी करते काम हा. पण मी जेव्हा हे कामाला येईल ना हा हा माणूस माझ्या डोळ्यासमोर नको आधीच सांगते मी नाही दिसणार नाही. तुम्ही आल्या की त्यांना घराबाहेर हाकलून देऊ अरे हो, का? हो, का म्हणजे काय त्यांच्या कामात मन लागेल का तुमचं थोबडं दिसल्यावर राहील का कोणी थोपडा शांत राहा तिकडे ते एवढं बाहेर जाऊ राहतील, दे. ते बाहेर- बाहेर राहतील. आणि मी फक्त तुमच्या दोघांचंच करीन या माणसाचं नाही करणार आधी हा, सांगते नाही. का माझं माझं काम आवडत नाही ना मागू नको चालू, मागू. का बोलायची हिंमत कशी होती हो तुमची अरे पण तुमच्या मी पण पैसे देतो ना मारीन ना ऐका ना मावशी मावशी मी तुमच्या पाया पडतो माझी चूक तुमच्या पत्रात घ्या मला माफ करा मावशी 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 करा. मावशी मावशी जाऊन द्या. जाऊ द्या ना. आधी एवढं बोलायचं अरे जाऊ द्या ना. चुकलं त्याचं एक हा, वेळ माफ करू बिनडोक माणूस आहे डोकं फिरलेला असतं काही बी बोलून टाकतो तो येडा आहे, सोडून येडा द्या, आहे. हा. शांत पडा. मी राहता नको तुमच्या बाजूने बोलतो ना मी अरे हो ना. करा ना जाऊ द्या ना माफ करा ना ठीक आहे एवढं नका बोलू तुमच्या दोघांचे 800 हा आणि त्याच्या एकट्याच्या 1600 घेईन मी हा 1600? अरे ह्यांच्या 800 माझे 1600 आवाज वाढवू नका यांच्या एवढं पण नाही मी अर्धच आहे माझे तर 400 घ्यायला पाहिजे कदम एक तर हप्त्याली आम्ही मावशीच्या कामात खोट काढतो का आम्ही येतं काय तुम्ही काढता खोट अरे पण- हे असं तसं नामकं 1600 अरे पण रुपये तुम्ही बोला तर द्यायचे. बोला. शांत
तोंड उघडायचं नाही आता, आजची बात नाही. बोला मनाने लाज राव बिंडोक मनस माले दारू पाच शांता. चालतंय का? चालतंय. आता जाऊ का मी? नाही नाही नको नको जा. चालेल चालेल चला मग उठ, चला त्याला बाहेर फेका, मला काम आवरू दे पटकन. कदम, चल बाहेर. चला बाहेर आता अरे काम- बाहेर नाही, ऊन आहे बाहेर या. अरे बाहेर जा. का ती काम करणार नाही. चल बाहेर असं जा. काय कर, निघा बाहेर. तू नजरेसमोर नको पाहिजेस. मी शेर आहे ना रे. अरे बाहेर 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 शेर. वा 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 तुमचं घुमजाव आंदोलन फार आवडलं मला. एक नंबर परफॉर्मन्स. प्रसाद दा, शेरचा परफॉर्मन्स कसा वाटला? वाह वाह बगीरा अरुण क्या बात है यार, सुपर्ब सुपर्ब. श्याम्या मोरे, वनिता काय ऑब्झर्वेशन, अप्रतिम ऑब्झर्वेशन. म्हणजे त्या बायकांची बॉडी लँग्वेज, त्यांची बोलण्याची पद्धत, मग म्हणजे पत्ता त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांचा आवाज कसा हा लाजवाब ऑब्झर्वेशन. फार मजा आली, वंडरफुल. वा वा. मंडळी, तिकिटाचे पैसे वाचवण्यासाठी आता इथे रंगणार आहे एक फार्स. हास्याचा हा प्रवास सुखकर होईल एवढं मात्र नक्की. हा प्रवास घेऊन आपल्या समोर येत आहेत चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, रत्नागिरीचे रत्न प्रथमेश शिवलकर, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि सातारचा विनोदी तारा रोहित माने. हॅलो. हा आताच मी एसटीत बसले, आले आले. येते ना. मग वसाडे काय बोलू? आग लागली तुझ्या तोंडाला ती. तू काय माझा नवरा आहेस काय, सारखा सारखा फोन करतोयस तो? अरे गोट्या काका बघ, मी माझा पोचतो नाटकाला, तू नको काळजी करू. अरे अरे मी येतो वेळेत. हे बघ मी आल्यावर तू तिसरी बेल दे, मी तयारच होऊन आलोय. हा काय बायकांचं कपडे पण घातलेत, म्हणजे तुला काय माहितीच नाही. अरे वे गोट्या काका, अरे सरकारने ना बायकांना 50% तिकिटात सवलत दिलेली आहे. त्याचा फायदा घ्यायला नको. अरे कोण नाही बोलत. अनेक वेळा आलोय गेलोय. मग आतापर्यंत 600 रुपये वाचवलं. देशीवरनं डायरेक्ट इंग्लिशवर गेलंय. काय समजतो का? ते भावा पॅसेंजर येत आहेत. हा अब ये हां चल ठेवतो. हां हॅलो. हां पोचते वेळेतच पोचते. हां ओके. हां ताई, ओ ताई, ओ ताई इथे बसू का? ओ ताई. ए बाई. ओ बाई. मला हाक मारलीत का तुम्ही? आता बाई कोण आहे इथं दुसरं? तुम्हीच बाई आहे ना? हा हो मीच बाई आहे इकडे. मग सारखा की लगा आवाज येते ते त्या. बसू दे त्यांना. काय लागा एका बाईनं दुसऱ्या बाईला मदत करायची नाही. बसा बसा बसा. सॉरी. हा जरा खिडकीतून ना निसर्ग निहाळत होते मी. कसला डोंबलाचा निसर्ग? खिडकीतनं डेपोचं सुलभ शौचालय दिसतंय लागा. बाई तुमचं एक निराळच गाणं आहे बरं का? नाही हरकत नाही, असू दे असू. हा चला तिकडे बोला. तिकीट लय जुना झाला ह्यो पंच. म्हणजे आता ह्यो पंच घेणं म्हणजे सुद्धा पाप आहे, कळलं का? ह्यो मंच एक वेळ जुना नट खपवून घेईल, पण असलं जुनं पंच अजिबात नाही. तुम्हाला सांगतो 100-200 असली जुने पंच बाहेर काश्मीराला मला घ्या मला घ्या मला घ्या. आपण त्यासनी थाराच देत नाही. स्टँडर्ड जपून ठेवलेला आहे अजून. आलं का लक्षात? हो. बघायचं आहे का आमचा स्टँडर्ड? ऐकू का नवा पंच? काय तुमच्या नतीचं भॉक चुकलंय. जाऊ द्या. याचं का परत वाक्य? या की. हा चला तिकीट बोला. हे घ्या एक चिपलून. चिपळू ते बायकांना
हाय सवलत आहे, काळजी करू नका, सवलत आहे. हा चला घ्या तुमचं चिपळून. थँक्यू. हा मला पण द्या सेम. चिपळून हे घ्या तुमचं राहिलेलं. खालची वाडी हा मी तिथे चिपळून खालची सेम. घ्या चिपळून. चला माग तिकीट घेतलं का सगळ्यांनी? अय बारक्या तुझ्या याला पायात घेऊन बस की. चला तिकीट राहिलं. मावशी अहो बॅग कुठं खाली ठेवली? इकडे वर जागा आहे, वर ठेवा की. राहिलंय कोण तिकिटाचं माग? काका झोपू नका, तिकीट घेतलं का? चला झाली बाबा एकदाची गर्दी एस्टॅब्लिश. आज म्हणजे लगा लईच कष्ट आहे ती. त्याच्यात आज एका दांड्यावर आहे सगळं. चालायचं असू द्या, काय करायचं काम आहे आपलं. ताई कुठे निघालात? तुझ्या आईशीच्या गोवाकडे. आता चिपळूणचं तिकीट काढल्यावर चिपळूणलाच जाणार ना. अय्यो. चिपळूण खालची वाडी. आलं लक्षात? सेम मी वाडी. सॉरी. आजचं भविष्य बघू बरं. आपलं भविष्य काय म्हणते आज? कुठे गेली आपली रास? तूळ. हां आजचा दिवस चांगला जाईल. वा वा. प्रवासात विवाह योग जुळून येण्याची शक्यता. जिभेवर साखर ठेवली तर समोरची व्यक्ती प्रेमात पडल. शुभ रंग भडक गुलाबी. भडक गुलाबी. जुळतंय आज जुळतंय आज. बाई तिकीट आताच काढलं ना बघा. आताच दोघींनी पण. अच्छा काढलं का तिकीट? सॉरी विसरलो बरं का मी. सॉरी. हाय मी इथं काय लागलं तर सांगा बरं का. थँक्यू. भडक गुलाबी भारी दिसली तुम्हाला. जरा लांबच राहा. ताई तुम्ही एकट्याच निघालात? मला एकट्यालाच फिरायला आवडतं. म्हणजे मला एकटीलाच फिरायला आवडतं. मला पण एकट्यालाच फिरायला आवडतं. हो का? मी माझी एसटी आणि टिंग टिंग. आता कुठं पोरांचं लटांबर घेऊन सारखं फिरायचं? हा तुम्हाला पोरं आहेत? हो की 3. 3 पोरं? हो. गंडावते तिला का पेपरवाली? तुमची 3 बाळणपण झाली? हो ना. कशी झाली? नॉर्मल का सीझर? ऑटोमॅटिक. नाही म्हणजे नाही आता बायकांना काही असं थोडी असतं का? होतात मुलं आपोआप. आता तुला पण होतील की मुलं, तुला कळेल. अजून खूप वेळ आहे त्याला. माझं आत्ता लग्न झालंय. हो का? अरे वा, तेव्हाच लाजते नवीन नवरी. नवरा काय करतो? माझा नवरा जिल्हा परिषदेत कामाला आहे. हो गड. तुमचा नवरा काय करतो? इथे असतो का मुंबईला असतो? नाव काढू नका त्याचं. वसडा सोडलं मला त्याने. सोडलं म्हणजे काय? एसटीत आणून सोडला का? घसटस्फोट झालाय माझा. काय झालंय? काडी मोड. सॉरी. काय लागा माणसं आहे ती. 3 पोरं बायला लागा एकट्यावर सोडले. हो ना. बेकार झालंय सगळं. तुम्ही एकटीने कसं मॅनेज करता हो सगळं? काय करणार? चला सावर्डे आलाय. सावर्डे उतरणाऱ्याने उतरून घ्या. मी चुकले. हा पप्या. अरे येतो रे, मॅचीला येतो मी. थांब आधी. पप्या ऐक. हा टिंग टिंग जाऊ द्या. अरे पप्या थांबलो म्हणजे काय माहितीये काय? भाऊजी बोलले नाटक बघायला थांब. पण बरं झालं थांबलो पप्या. अरे कसलं भारी नाटक पप्या. वात माझी दिवा तुझा. 1 नंबर नाटक पप्या. त्या नाटकात तो स्त्री पार्टी करणारा नट आहे ना, अरे असं समोर आल्यावर ना ओळखायलाच येईना. म्हणजे हुबेहूब बाई. म्हणजे माहितीये काय? आज त्यांचा खालच्या आळीत प्रयोग आहे पप्या. बघून घे तू. कुठलं नाटक? ठेव. नाटक कुठलं म्हणला? वात माझी दिवा तुझा. हात माझी दिवा. अरे जबरदस्त नाटक. म्हणजे ना ओळखायलाच आहे ना. तो स्त्री पार्टी करणारा नट समोर आला ना, सगळे तोंडात बोट घालून ऑडियन्स मधून कोणतरी बोललं पण शेक्षी प्लॅटोनिक. लय भारी. तुम्ही पण बघा. वात माझी दिवा तुझा. चालते. भारी नाटक. चालते. अरे वासाडे हलू चालव.
ते ना वाट माझी दिवा तुझा, सौंदर्याचा आयटम बॉम्ब, मुसमुसलेला तारुण्य प्रभाकर मोरे. ओ, नाही नाही, मी प्रभाकर मोरे नाही. मी चंचल चिपळूणकर. नाही नाही हो, नाही. खोटं बोल नका, मी बघितलंय तुम्हाला. अरे हट, मी नाहीच प्रभाकर मोरे. मी एक मिनिट हो, मी तुम्हाला बोललो ना ते मुसमुसलेला तारुण्य, स्त्री पार्टी नट, हेच आहेत ते प्रभाकर मोरे. हा, एक मिनिट थांबा. माझ्याकडे फोटो आहे, काल लांबून काढला फोटो. हा बघा, सेम टू सेम की नाही? सेम आहे. हा, साडी पण सेम आहे बघा. नाही नाही, मी नाही. मी काय? अरे हट, मी नसणारच. माझ्यासारखी सेम दिसते की नाही भाई डिक्टो? हो की नाही? तुम्हीच आहे. नाही तसंही जगात एकसारखे दिसणारे 7 चेहरे असतात. माझ्या नवऱ्याचा जुळा भाऊ एकदम माझ्या नवऱ्यासारखा दिसतो. बाई आता जोळाय म्हणल्यावर शेमच दिसणार की. सॉरी खून करून ठेवा काहीतरी, गुची होईल नाही तर. अवघड होतंय मग. नाही पण हे गोंधळ व्हायचा बाकी काही नाही. नाही असं काही नाही होणार. माझ्या नवऱ्याच्या उजव्या दंडावर टॅटू आहे. अगं बाई, मग जुळ्याच्या हे बघा, सेम असंच लागतात या नाटकात. हे असेच काय मुरडतात, काय असे पुढे येऊन असे करून काय आरत घेतात. हेच आहेत ते, तुम्हीच आहे प्रभाकर मोरे. मी नाही, सांगा ना, मी नाही. मी जाऊ दे ना, कशाला नाही म्हणते तर कशाला उगाच त्यांना म्हणताय तुम्ही. जाऊ दे, चला माग बसा, तुम्ही जागा पकडा माग. मी नाही बघितलं. त्रास देतात उगाच काय माहित. मी बघितलं. अरे नाही ना बाबा, जाऊ दे ना. तिकीट द्या. कुठली तिकीट पाहिजे? ते पळून ताई, हा, तुमची साडी छान आहे. हो ना. कालच प्रयोगाला गोट्याने आणून दिली नवीन. प्रयोगाला गोट्यानं? आता माझ्याकडे आहे, मी आता सांगतो. गोट्या ह्यांच्या प्रयोगाचा ना अजून एक फोटो काढलाय पोस्टरचा मी. या बघा, ह्यांचा सूत्रधार आहे गोट्याचा वाण, यांच्या नाटकाचा वाट माझी दिवा तुझा, गोट्याचा वाण. आता सांगा. नाही नाही, गोट्या माझा नवरा. तुमचा नवरा गोट्या आहे? हो, त्याचं नाव गोटोपंत. त्याला लाडाने मी गोट्या बोलते. काय झालं, आमचा घसास्फोट झालाय ना. हो? गाडी मोड. हो, तो येतो अधून मधून कधी कधी. तरी येतो. साडी घेऊन आला काल, ही साडी. म्हटलं मला नको तुझी साडी, मला नाही नेसायची. मग ठेवून गेला. शेवटी नवरा आहे ना, घसटपोट झाला तरी रिलेशन घट्ट ठेवावं लागतं ना. बाई असू द्या, तुम्ही शांत बाबा. रडू काय नका. शांत हो? रडू काय नका, मी रडू आहे नका? इथं. ए, फार वाईट वाट. मागव तुला उतरवीन बरं का खाली, मग उताराच दिला बायकांना जर. उतरवा मेल्याला. हो माग उतरवा. मग असताना म्हणतोय बाई बाई बाप्या म्हणून. दिसत नाही का बाई तुला? हा, एवढी नटून थटून आले बाई सारखी. बाईच आहे का नाही मी? आता काय बोललास तर मुस्कडीन बरं का तुला. नीट बघ, शांत व्हा. बाई साहित्य त्या. रडू नका. हो माग तिकडे. नाही मी बोलत गोट्या. ग बस तू का आता. कांदे मी कापले गोट्या. नाही मी बोलत गोट्या. अरे वसाड्या गोट्या नाही मी बोलत नाता असा येतं. ओ तुम्ही मला शिकवू नका. नाही मी बोलत गोट्या, असंच आहे ते. अरे नाही रे बाबा, नाही मी बोलत नाता असा आहे ते. नाही मी बोलत गोट्या, कांदे मी कापले आता, असं आहे ते. अरे तसं नाही आहे. मी माझ्या कानाने ऐकलाय. अरे मी माझ्या तोंडाने बोललेलं आहे मी गाणं. 3 तास नाटक बघितलंय. अरे मी स्वतः नाटकात काम केली नाही त्या. काय बोललो मी? हल्ली नाटकात काम केलंय. वाट माझी दिवा तुझा, पेटवा आता. मला फोटो आहे माझ्याकडे. वाती जावली काय बान्या. सॉरी माणूस आहेस होय. होय बाप्या, माणूस आहे मी. अरे तुझ्या तर आता नाही. साडी नेसून का बरं आलायस. ते काय आहे ते एस टी मध्ये बायकांना 50% आरक्षण आहे ना तिकीट असं, म्हणून मग पैसे वाचवण्यासाठी, बाकी काही नाही. काय गरीब माणूस आहे हो आहेस, मी. काय माणूस आहे लागा. लाज वाटली पाहिजे तुला. हा. हा, सरकारला का तुमच्या चांगल्यासाठी सवलती देते तुम्हाला. नाही. त्यासनीच लुटताय होय. हा, मग त्यांच्या नावानं बोंबा मारत बसा परत. नाही पण काल तुम्हाला सांगतो असंच झालं. काल 4 शाळेतली पोरं पांढरी मिशी लावून आली, म्हणली सिनियर सिटीजन. द्यावी लागली मला सवलत. त्यांच्यावर डाऊट घेऊ नका, तुमच्या अकलेवर डाऊट घ्या. नाही तू ठेला सोडायचं. नाही. पोलीस स्टेशनला जाऊ दे नाही, 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 काय. जाऊ, पोलिसाला नेऊ नका. नाही, नाही, आता पोलीस अहो, स्टेशनला माझा नाटकाचा प्रयोग आहे प्लीज, तेवढं तेवढं काय ती प्रयोग करायचा. नाही, ऐका ना, पाया पडतो. अहो मी कलावंत, मी हवं तर दंड भरतो, पण माना नका हो पोलीस स्टेशनला म्हणून. कलावंत आहेस ना. वैत. अरे कलावंतानं कसं सच्च असलं पाहिजे. खरं. हा,
काहीतरी फालतुगिरी करताय लागा असली नाही ते पैसे वाचवायचं म्हणून पोटा बाकी काय नाही द्यावा शपथ. परत करायचं नाही असलं का अजिबात नाही. मी कशाला करीन परत आता परत येणारच नाही साडीने. राहिलेलं गाणं पुरं करून दाखवायचं तरच सोडीन तुम्हाला. ठीक आहे. वा 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 अतिशय चिकणा परफॉर्मन्स. बनणार खूप मजा आली. बघा तुमचा हा एस टीचा प्रवास आपल्या हास्यरसिकांना किती भावलाय. सई जोरदार परफॉर्मन्स होता. पहिला फोन कट फार धमाल सादर केलात मोरे. मला एक गोष्ट आवडते तुमच्याबद्दल की तुम्हीच स्वतःसाठी विशेषणं काढत असता. आज त्याच्यामध्ये चंचल प्लॅटॉनिक कातिल मोरे हे ऍड झालेलं आहे. सुंदर दिसताय. सौद्या मस्त. पम्या आजकाल लई भाव खायला लागलास. मला आवडतंय. चांगलं चालू दे, असंच चालू दे. कमी सेटअपमध्ये मिनिमल सेटअपमध्ये तुम्ही अख्खी एस टी एस्टॅब्लिश केलीत. मस्त.